नका घेऊ, लगेच कानाला कान नका लावू, माझ्याकडे पहा. निमित्त कशाचं का असे ना, आज कीर्तनाची परंपरा एवढी जोरात वाढलेली, बाप रे बाप रे बाप. मला तर आनंद वाटतोय. आज माझ्या वारकरी संप्रदायावर जेवढे चांगले दिवस आहे महाराज, तेवढे जगात कोणत्या संप्रदायावर नाही, खरं सांगतो तुम्हाला. निमित्त कशाचंही असू द्या. पूर्वी कसं असायचं, एखाद्या साधू संतांच्या महात्म्याची पुण्यतिथी असली की कीर्तन ठेवायचे लोक. भगवंताचा उत्सव असेल, दत्त जयंती असेल, रामनवमी असेल, गोकुळाष्टमी असेल, महाशिवरात्री असेल, तर 4-5 खेड्या मिळून सप्ताह ठेवायचा, कीर्तन ठेवायचे. आज एवढं चांगलं वातावरण आहे संप्रदायासाठी. कोणी मेलं तरी कीर्तन आहे, कोणी जन्मलं तरी कीर्तन आहे. आपल्या परिसराचं द्या सोडून, पश्चिम महाराष्ट्रात हळदी निमित्त सुद्धा कीर्तन ठेवतात लोक, वराती निमित्त कीर्तन ठेवतात. कार्य कोणतं का असे ना, मला तरी एक सांगायचंय, वाईट माणसं वाईट कामाची सुरुवात जर चांगल्या देवापासून करत असेल, चांगल्या देवापासून करत असेल, तर सर्व जाणकार मंडळीला माझी विनंती आहे, वाईट माणसं जर वाईट कामाची सुरुवात देवापासून करत असेल, तुम्ही अनुभव घ्या. तुमच्या गावामध्ये जर मांसाहाराचं दुकान असेल, तर तो कसाही मांस कापतो, ज्यावेळेस तो बकरा कापतो आणि लटकवतो ना, तर तो गिऱ्हाईकाला देण्याच्या अगोदर पहिली अगरबत्ती लावतो अल्लाला. काय करतोय तो, ज्या देवाला मानतो त्या देवाला पहिली अगरबत्ती लावतो. याच्याही पुढे सांगतो तुम्हाला. अरे एखादा दारूचा दुकानदार असेल, तो सेटरवर केल्यानंतर पहिलं देवाला अगरबत्ती लावतो. देवाला एवढीच विनंती करतो, देवा आज जरा चांगले बेवडे येऊ दे गड्या. बरोबर आहे का नाही? मग मला एवढंच सांगायचं, वाईट कामाची सुरुवात जर लोक देवापासून करत असेल, तर तुम्ही आणि मी, तुमच्या आणि माझ्या जीवनाची सुरुवात देवापासून का करू नये? अनुबरायचे अभंग पहा. सकळ मंगळ निधी, निधी सकळ मंगळ निधी, ताकद माझ्या भगवंताच्या नामामध्ये. लक्ष देऊन ऐका. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा, मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरी. म्हणून सर्व मंडळीला, जाणकार मंडळीला माझी विनंती आहे, माणसाच्या जीवनाची सुरुवात देवापासून झाली पाहिजे. पूर्वीचे जे लोक होते ना, आपले हे जुने लोक, ते सकाळी उठले रे उठले, स्नान केलं, आंघोळ केली, चहा घेतलं की पहिलं मारुतीरायाच्या मंदिरात जात होते. आणि भेटल त्याला सुरुवात कशी करत होते माहिती का? राम राम. कोणती पद्धत होती? राम राम. शेतातून घरी आले, चहा पिला की परत मारुतीरायाच्या मंदिरात जात होते. आता फक्त लोक नवरदेव झाल्यावरच जातात, ते बी बूट घालून महादेव हनुमंताच्या मंदिरात जातो असं जणू काय हनुमंताचा हा जवाई आहे. अजिबात नाही महाराज. लक्ष देऊन कीर्तन ऐका. मानवी देहाला सुगंध भगवंत चिंतनाशिवाय नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, काम कोणतं का असे ना, सुरुवात देवापासून केली पाहिजे. आता मला स्वाभिमानानं सांगा वाटतं महाराज, महाराष्ट्राचा जर तो तुम्ही सर्वे केला तर अगदी 10-12 दिवसावर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आलेली आहे. तर 100% 90% डीजे जर महाराष्ट्रातले बंद झाले असेल तर ते फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायामुळे झालेले आहे महाराज. आज बरेचसे तरुण मुलं कीर्तन ठेवताय, ते कोणी रक्तदान शिबिर ठेवतंय, कोणी काय ठेवतंय, कोणी काय ठेवतं. मी याही मताचा महाराज नाहीये की प्रत्येकाने जयंती निमित्त कीर्तन ठेवावं, अजिबात नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव साजरा करायचा आहे, एखाद्या क्रांतिकारी महात्म्याचा उत्सव साजरा करायचा ना, कीर्तन ठेवा या मताचा महाराज नाहीये मी. रामायण ठेवावं या मताचाही महाराज नाहीये मी. भागवत ठेवावं याही मताचा महाराज नाहीये मी. एखाद्या क्रांती पुरुषाची जयंती साजरी करत असताना
पुण्यतिथी साजरी करत असताना नाही कीर्तन ठेवता आलं तरी चालेल, पण सर्व गाव एकत्रित येऊन त्या दिवशी सगळे तरुण एकत्रित येऊन त्यांनी सर्व गाव जरी स्वच्छ केलं तर याच्यापेक्षा दुसरी छत्रपती शिवाजी महाराजाची जयंतीच नाहीये. विठाला विठाला मला आनंद वाटतोय की काल परवा मला वाटतं आमच्या सोपान महाराज कनेरखेर यांचंही कीर्तन झालं, बरोबर आहे का नाही? आज माझंही कीर्तन आहे आणि ठेवले पाहिजेत. कीर्तन का ठेवायचे याचं कारण तुम्ही बहुतांशी पुढाऱ्यांचे वाढदिवस कीर्तनात होतच नाही महाराज. तसं तर बहुतांशी पुढाऱ्यांचे वाढदिवस होतच नाही कीर्तनात. बरेचसे धाब्यावर होतात, हॉटेलवर होतात. पण विजू भाऊ तुम्ही पुण्यवान आहे. तुम्ही पुण्यवान म्हणण्यापेक्षा धन्य माता पिता तयाची. मला आनंद वाटतो की तुम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्यावर प्रेम करणारे हे सर्व आमचे करमाडचे बीजेपीचे सर्व प्रेम करणारे मंडळी त्यांनी दुसरा काही कार्यक्रम ठेवण्यापेक्षा कीर्तन ठेवलं. ही संप्रदायासाठी खूप चांगली घटिका आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायचा अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय या नरदेहाचं महत्व तुम्हाला आणि मला पटवून सांगतायत. मायबाप ज्या गोष्टी माणसाला प्राप्त असतात तिच्याविषयी कधी माणसाला महत्वच कळत नाहीये. खरं सांगू का तुम्हाला, ज्या गोष्टी माणसाला प्राप्त असतात तिच्याविषयी महत्व कळत नाहीये आणि ज्या नसतात तिच्याविषयी महत्व कळतं पण त्याचा फायदा काही होत नाहीये. म्हणून लक्ष देऊन ऐका. एवढा सुंदर नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला ना याचं महत्व तुम्हालाही नाहीये ना मलाही नाहीये. कुठून आलोय आपण, करायचं काय, जायचं कुठं, सगळ्या गोष्टी विसरून गेलो. कोहम कतमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं, सगळ्या गोष्टी विसरून गेलाय. नुसती धावपळ चालू आहे महाराज तुमच्या आणि माझ्या जीवनाची. मला तर एक कळत नाही नेमकं पळतोय कशासाठी हेही कळत नाहीये. ज्याच्याकडे काही नाही तोही धावतोय आणि ज्याच्याकडे सगळं काही तोही धावतोय. जर काही लोक म्हणावं गरीब माणूस श्रीमंतीसाठी धावणं ठीक आहे, तो गरीब आहे, पण जेवढे गरीब धावता येते तेवढे श्रीमंत सुद्धा धावताय. नेमकं धावणं कशासाठी चालू आहे काही कळत नाही. ज्याला कीर्तन नाही तेही तानातच आहे आणि ज्याला दररोजचे 2-2 येते तर त्याच्यापेक्षा तानात आहे महाराज. ज्याला वाजवता येत नाही तेही तानात आहे, ज्याला चांगलं वाजवता तर तेही तानातच आहे. ज्याला गाता येत नाही तेही तानात आहे, जे चांगलं गातं तेही तानात आहे. मग नेमकं आनंदात कोण आहे? जे सत्तेत नाही तेही तानात आहे आणि जे सत्ता आहे ते सुद्धा तानात आहे. ज्याच्याकडे पैसा नाही तोही टेन्शन मध्ये, ज्याच्याकडे पैसा भरपूर येतो तो त्याच्यापेक्षा तानात आहे. एक सांगू का महाराज तुम्हाला, आनंद नावाची जर गोष्ट तुम्हाला असं वाटत असेल पदात आहे तो चुकीची गोष्ट आहे. जर पदात, संपत्तीत, ऐश्वर्यात, बंगल्यात आणि लेकरा बाळामध्ये जर आनंद असता तर ज्या भरतामुळे या देशाचं नाव भारत पडलेलं आहे त्या भरताने हे सगळं सोडून जंगलाच्या दिशेने गेलाच नसता. प्रमाणे महाराजांचं 18 भार वनस्पती फळे फुले ओळती, ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोनिया, कसया योग सेविती. खरा आनंद भोगात नाहीये, खरा आनंद कशात आहे? त्यागात शांती. म्हणून तर महाराजांनी सांगितलं काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने, वासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. आ देवाचा पूजने, आ देवाचा पूजने, देवाचा पूजने, देवाचा प्रदक्षिणा तुळसी
स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा, तुळशीच्या. एवढा अनमोल किमतीचा नरदे तुम्हाला प्राप्त झालाय. संधीचं सोनं करा. लक्ष देऊन ऐका. काहींना नरदे मिळाला नाही, कळाला नाही 1, काहींना मिळाला पण कळाला नाही 2, आणि काहींना कळाला पण मिळाला नाही 3. एवढं सुंदर नियोजन सर्व तरुण मित्र मंडळीने केलेलं आहे. मग एवढं गोड नियोजन आहे, एवढे सुंदर गायक वादक आहे, सर्व काही आहे. मग एवढ्या सुंदर नियोजनामध्ये आपल्या गावाच्या 10-12 म्हशींनी विचार केला का आपण कीर्तनाला जाऊ म्हणून? अजिबात नाही महाराज. चुकून जर एखादं कुत्र मंडपात आलं तर लोक त्याला काढून देतात. बसणाऱ्या मायबापांना एवढंच सांगायचं, बाबा हो माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या, कुत्रे झाल्यावर लोक मंडपात येऊ देत नाही बरं. माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या. खंती ते न करा होणे गाढव कुतरा, हेची देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. म्हणून पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. एवढं सुंदर त्यांना सगळं काही मिळालं, पण याचं ज्ञानच नाहीये. त्यामध्ये सगळ्यात मोठे अभागी तुम्ही आणि मी आहे. नरदे मिळालेला सुद्धा आहे. इथं भगवंताचं चिंतन केल्यानंतर काय मिळणार आहे हे सुद्धा माहित आहे. तरी पण तुमच्या आणि माझ्या अज्ञानामुळे तोया झाला फाटा. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. स्वर्गातील देवांना या नरदेहाचं महत्व कळालेलं आहे. कारण इथं जे आहे ते वरती नाहीये. स्वर्गीच्या इच्छिताती देवा, मृत्युलोकी भावा, मुक्तिलोकी भावा, मृत्युलोकी व्हावा जन्मामा. जे स्वर्गात येते इथं नाही, जे इथं येते कुठंच नाहीये महाराज. इथं काय आहे? नारायणे नामे हो जीवन मुक्त. एवढं सुंदर कीर्तन, एवढं सुंदर गायन, एवढं सुंदर वादन वरती नाहीये. पुण्याच्या जोरावर मनुष्य वरती जाऊ शकतो, पण तिथं जर काही घ्यायचं असेल तर पुण्य खर्च करून घ्यावं लागतं महाराज. आणि पुण्य किती दिवस टिकणार? एकदा का पुण्य संपलं की मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्यमृत लोकम विशंती एवं त्रैधर्म मनु प्रपन्नागता कथम काम लाभ लभंते. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. एकदा का पुण्य संपलं ना बाबा, तर महाराज इंद्र असणार त्याला सुद्धा उंदीर व्हावं लागतं. म्हणून तुकोबराय देवाला सांगतात, मोक्ष तर नकोच, मुक्ती सुद्धा नको. तू काय मोक्ष देणार आहे आम्हाला? मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी, होय सांगो ऐसी तुका म्हणे. मग तुकोबराय सारख्या महात्म्यानं सुद्धा जी अपेक्षावर केलेली ती कोणती केलेली आहे का? घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा. ओ तुझी चरण सेवा साधवया साधवया पांडुरंगा, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन. चरण सेवा साधवया साधवया साधवे, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधवया, तुझी चरण सेवा साधवया. घेईन मी जन्म यासाठी देवा. वास्तविक तसं जर पाहिलं तर गर्भवासाचं दुःख खूप आहे. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. मांस मळ मूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यात असे एवढं दुःख असून सुद्धा तुकोबराय सांगतात, साधू संत सांगतात, घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया किंवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. फक्त तुझी चरणाची सेवा प्राप्त करण्यासाठी मी नरदे घेईल. खरं सांगू का तुम्हाला, शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला भागवत सांगत असताना
स्वर्गातील देव अमृत कलश घेऊन आले. ओ बाबा, ओ महाराज, हे स्वर्गातील जे अमृत आहे तुम्ही राजा परीक्षितीला पाजा आणि ते भागवत अमृत आम्हाला द्या. त्यावेळेस शुकाचार्याने राजा परीक्षिती समोर देवतांना जे उत्तर दिलं ते किती गोडे. देवतांना शुकाचार्य सांगतात, क्व सुधा क्व कथा लोके क्व काचक क्व मनिर्महान ब्रह्मरातो विचारेन तदा देवांजहासह सुराना मपी दुर्लभ. हा कोटं स्वर्गातील अमृत आणि कोटं भागवत अमृत दोघांची बरोबरी होणार नाहीये. हिरा आणि गारगुटी या दोघांची बरोबरी कधीच होणार नाही. मग एवढं सुंदर जे आहे, सुरा म्हणजे देव, देवांना जो नरदेव दुर्लभ आहे तो जर तुम्हाला आणि मला मिळालाय ना महाराज, मी तर नेहमी सांगत असतो, माणूस जन अनमोल रे, अरे मिट्टी में न खोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेव सापडलाय महाराज. माझी सर्वांना विनंती आहे, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. अरे पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा नंतर पाप पुण्य समान झाल्यानंतर माणसाला हा नरदेह मिळालाय. आणि या नरदेहाचं सोनं जर करून घ्यायचं असेल ना, ते एका हिंदी कवीनं सांगितलंय पहा. माणूस म्हणून जर तुम्हाला जगायचं असेल, गेल्यानंतर सुद्धा तुमच्या नावाचा सुगंध जर तुम्हाला या महाराष्ट्रात दरवळा वाटत असेल, तर जेवढे काही मंडळी माझ्या कीर्तनासाठी उपस्थित त्यांना माझी विनंती, मायबाप, कधीतरी दुसऱ्याच्या दुःखाला दुःख मानायला शिका एक, आणि कधीतरी दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका दोन. हल्ली जर लोकांचा विचार करायला गेले ना महाराज, लोक जेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी तेवढे स्वतःच्या दुःखानं अजिबात नाही. माणसानं जेवढं दुसऱ्याचं सुख, दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्याचं ऐश्वर्य, दुसऱ्याचं पद पाहून दुःख आहे, तेवढं स्वतःचं अजिबात नाहीये. काय चाललंय काही कळत नाहीये महाराज. एकदम अवघड झालंय. आता ह्या 1-2 महिन्यात तर असे काही प्रसंग या महाराष्ट्रात झाले, नेमकं मला सुद्धा डाऊट यायला लागला की आपण महाराष्ट्रात राहतो का बिहारमध्ये राहतोय. कठीण ताळा झालाय महाराज. काय चाललं, बोलता बोलता जर लोक गोळ्या घालत असेल तर कसं चालायचं महाराज. आता हे नगरसेवक, मोठ्या मोठ्या आमदार, मोठ्या मोठ्या खासदार जर असं असेल तर आपल्यासारख्या गरीबाईचं कसं आहे महाराज. प्रसिद्ध व्हावं का नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. विरोधक तयार करावं का नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. बरं, कोण कधी कसा घात करेल काही सांगता येत नाही हो महाराज. सोबत जेवले आणि जेवल्यानंतर गोळ्या घातल्या, काही सोपं आहे का महाराज. कोण जाणे कोणाकडे उपासना, तसाच कार्यक्रम झाला नाही हो. म्हणून आता कोणावर विश्वास ठेवायचं राहिलेलं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, राजगुरू, हे लोक ज्यावेळेस या महाराष्ट्राकडे पाहत असेल ना महाराज, त्यांना पश्चाताप होत असेल. अरे ज्यांच्यासाठी आम्ही वयाच्या 22व्या 23व्या वर्षी गळ्यामध्ये फास लटकवलाय, ज्यांच्यासाठी औरंगजेब बादशाने डोळ्यामध्ये गरम सळया घातल्या तरी हिंदू धर्म सोडला नाही, अशा महाराष्ट्रातले लोक ज्यावेळेस असं चुकीचं वातावरण करत असतील, काय चाललंय काही कळत नाही. अजून पुढं काय काय पाहायला भेटतं काही कळत नाही. तसं आपण जे पाहिलं तेवढं कोणीच पाहिलं नाही बरं. आपण पुण्यवान आहे महाराज. काही लोकांना जर विचारलं ना तुम्ही, ओ बाबा तुम्ही काय पाहिलं, म्हातारं एवढं सांगू शकतो, आम्ही 72चा दुष्काळ पाहिला भाऊ. काय म्हणतात ते, 72चा दुष्काळ. आपण काय काय पाहायचं राहिलो, आपण करोना पाहिला, डेल्टा पाहिला, म्युकर मायक्रोसिस होता तो कोणता तोही पाहिला, चिकनगुनिया पाहिला, डेंगू पाहिला. 370 कलम रद्द होताना सुद्धा आपण आपल्या डोळ्यासमोर पाहिले. राम मंदिराचा निकाल सुद्धा आपण आपल्या डोळ्यासमोर पाहिला. राम मंदिराचं भूमिपूजन सुद्धा कोरोनाच्या काळात आपण आपल्या डोळ्यासमोर पाहिलं. प्रभू रामचंद्राचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा सुद्धा सोहळा आपण डोळ्यासमोर पाहिला. अजून काय पाहायचं राहिलं महाराज. एका पक्षाचे 10-10 पक्ष होतात, हे सुद्धा आपण. अजून तर काय काय होईल. म्हणून तुम्ही लगेच सिंबल लावून फिरू नका बरं. उद्या काय सांगता येत नाही. मला तर ताण झालाय महाराज. अख्खा महाराष्ट्र झोपेला असताना सकाळचा 4 वाजताचा शपथविधी सुद्धा आपण पाहिला बरं महाराज. काय पाहायचं राहिलं आता. आपण जेवढं पाहिलं ना तेवढं कोणीच पाहिलं नाही. अजून पुढं काय काय पाहायचं. फक्त तुम्ही छातीवर दगड ठेवा, अजून तुम्हाला मोठे मोठे बॉम्ब फुटतील. तुम्ही म्हणाल हे कसं चाललं, हे अजब तुझे सरकार. जनाबाईचं कसा वाया जाईल हो महाराज अभंग. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला,
कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, त्रेतायुग नाहीये, सत्ययुग नाही, कलियुग आहे. आणि कलियुगामध्ये या गोष्टी नाही घडल्यात. नाथबाबाचे प्रमाण चुकीचे ठरते ना. ऐका कलीचे मेहमान, असत्या सिरीज लेखन, पापा देती अनुमोदन करीती हेळन संताचे. हे जर नाही झालं तर मग कलियुग कोणा म्हणायचं. अजून फक्त तुम्ही छातीवर डगर ठेवा. अजून भरपूर काही आपल्याला पाहायचंय. अजून आचारसंहिता लागायची, अजून लागली नाही ना. अजून थांबा 10-15 दिवस. तुम्ही म्हणसाल असं कसं झालं. हो, हे असंच होणार आहे. आता तुम्ही फक्त काय करायचं, छातीवर दगड ठेवायचं. लक्ष देऊन ऐका. एवढा सुंदर नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना. कधीतरी दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका. मध्ये सुख मानायला शिका एक, आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका. असं जर तुम्ही जगले तर निश्चित तुम्हाला माणूस म्हणून लोक स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 विठाला. कधीतरी एखादा तुमच्या जवळपासचा मनुष्य अपघातामध्ये त्याचा हात गेलेला असेल, एखाद्या माणसाचा पाय गेलेला असेल, एखाद्या माणसाचा डोळा गेलेला असेल. अशा जाऊन एखाद्या माणसाला भेटा. ए बाबा, या हाताची काय किंमत आहे. एखाद्याला जाऊन विचारा. एखाद्याची जर किडनी फेल झाली असेल ना, तर अशा माणसालाही जाऊन विचारा तुझ्या किडनीची काय किंमत आहे. एखाद्या माणसाला जर पॅरेलाइजचा झटका आला असेल तर त्या पॅरेलाइज झालेल्या माणसाला जाऊन फक्त 2 मिनिटं विचारा, दादा काय अवस्था आहे तुझी. मग जाणकार मंडळीला माझी एवढी विनंती आहे, एवढा सुंदर नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना. तुमचे हात चांगले, तुमचे पाय चांगले, तुमचे डोळे चांगले, तुमचे तोंड चांगले, तुमचं शरीर चांगले. जीवनातील सगळ्यात मोठी संपत्ती जर काय असेल तर माणसाचं शरीर आहे बरं महाराज. जगात किती भारी मोबाईल घ्या तुम्ही. आयफोन जर घेतला ना, 50 लाखाचा आयफोन घ्या, त्याचं सॉफ्टवेअर या जगामध्ये मिळतं. पण शरीर रूपी मोबाईल असा आहे की महाराज त्याचं सॉफ्टवेअर कोणत्या डॉक्टरकडे नाही आहे बरं, अजिबात नाही. 50-50 कोटी द्यायला तयार आहे लोक, तरी सुद्धा किडनी मॅच होत नाहीये. एकदा का हे सॉफ्टवेअर गेलं रे गेलं की परत ते भेटत नाहीये. म्हणून आहे तोपर्यंत जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाये तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाये चुकू नको. पण ज्या गोष्टी माणसाला प्राप्त असतात तिच्याविषयी माणसाला महत्व कळत नाही. एका गावामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. सगळ्यात हलकट निवडणूक म्हणजे ग्रामपंचायतची. खायला काहीच भेटत नाही, लोक भांडणं केल्याशिवाय राहत. आमदारकीची चांगली, जिल्हा परिषदची चांगली, पंचायत समिती चांगली आहे, पण ग्रामपंचायतची अजिबात बाबा 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 बाबा. अहो लोक लग्नाला सुद्धा जात नाही महाराज भाऊबंदकीचं. एवढं काय कर. आतापर्यंत सरपंच होऊन एखाद्यानं 500 एकर जमीन घेतली असा एखादा सरपंच महाराष्ट्रात दाखवा. हा सरपंच होऊन 10-5 एकर विकली. मी तुम्हाला नावासहित सरपंच सांगतो. मी हनुमंतरायाच्या दरबारात उभा आहे, खोटं सांगत नाही. मागच्या 2 वर्षापूर्वी माझी आई सरपंच झाली होती. रामू काका फक्त 1,500 सरपंच झाली होती. किती? 1,500. महाराजाची माय म्हणून सर्वांनी दिलं निवडून. तिला काहीच करता येत नव्हतं ना. झाल्यानंतर तिला सही शिकवली आम्ही. मी तिला म्हणायचो एक तर तुला खाताही येत नाही आणि तू कोणाला खाऊ देत नाहीये. तिनं तिच्या जीवनामध्ये फक्त एक भ्रष्टाचार केला होता. कोणता माहितीये का? आषाढीला आमची दिंडी असते तुकोबरायसोबत. आम्ही पुढं निघून गेलो आणि कोणतरी पाहुणे वारले होते म्हणून ती 2-3 दिवस मागं थांबली. मग आता पैसेच नव्हते, मी पुढे गेलो म्हणून ग्रामसेवकाकडून तिने 1,500 उसने घेतली होती. तिच्या जीवनातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार. म्हणलं बाई, एक तर तू दुसऱ्याचाही पोट भरत नाही आणि तुला काही खाता येत नाही. तिचा राजीनामा मी स्वतः घेतला आणि दुसऱ्याला सरपंच केलं. सगळ्यात हलकट निवडणूक आहे महाराज ती. ऐका. आणि जर तुम्हाला राजकारणामध्ये जायचं असेल तर 40% बदनामी सहन करण्याची जर तयारी असेल तरच तुम्ही त्याच्यात उतरा. नाही तर मग बाकीच्या यायचं ते काम नाही बरं महाराज, अजिबात नाही. स्वाभिमानी माणूस जर गेला त्याच्यात शक्य नाही होत महाराज. दोन्ही पार्ट्यांचा प्रचार चालू आहे. जी गोष्ट प्राप्त असते तिच्याविषयी माणसाला महत्व नसतं. लक्ष देऊन ऐका. दोन्ही पार्ट्या म्हणायचे येऊन येऊन येणार कोण.
लय जोर असतो. आमच्या शिवाय आहेच कोण बरं. ग्रामपंचायतचं मतदान काही जिल्हा परिषद सारखं नसतं. आमदारकी 100, 100, 125 मतांना. आणि मग ते बसल्या बसल्या कार्यकर्ते म्हणतात खालच्या वाड्यातले 12, वरच्या वाड्यातले 24, आणि ते बागशे भेटले की आलं ना आपलं सीट. जो सरपंच पदाचा उमेदवार होता तो मतदान मोजत होता. त्यानं सगळं मतदान मोजलं. वार्ड क्रमांक 14 मधली एक म्हातारी शेतात राहत होती. त्यानं कार्यकर्त्याला सांगितलं या म्हातारीनं जर आपल्याला मतदान केलं पोरं होतं आपलं सीट लागणार. म्हणजे पोरं हुशार होते. पोरानं स्कॉर्पिओ काढली म्हातारीकडे गेले. ए आजी, 70-75 वर्षाची म्हातारी होती, माळकरी होती. ए माय, तू जर आम्हाला मतदान केलं ना निश्चित आमच्या गटाचा सरपंच होतो. ती म्हणे भाऊ मी तुम्हालाही मतदान करणार नाही, त्यांनाही करणार नाही, मला मतदानच करायचं नाही. ते पोरं म्हणे अगं असं नको करू का, तुझ्या एका मतावर आमचं सरपंचाचं पद आहे, असं नको करू, तुला काय पाहिजे ते घे. ती म्हातारी म्हणे मी अजिबात तुम्हाला मतदान करणार नाहीये. त्यातलं एक पोरगं थोडं बोलबच्चन होतं. ते म्हणे ए आजी अगं असं वेड्यासारखं नको करू, तू फक्त मतदान कर, तुला 5 ग्रॅम सोन्याची मणी देतो. किती? सोनं म्हणल्यावर म्हातारी पगळली ना. जशी पगळली तशी उचलली तशी गाडीतच टाकली. आता महिला मंडळीला सोनं किती आवडतं आता हे मी कीर्तनात सांगायचं वय. ज्या दिवशी तुम्ही बाई असाल त्या दिवशी तुम्हाला कळेल एवढं सोनं बायाला आवडतं. मी नेहमी विनोदानं आमचं एक उदाहरण सांगत असतो. आमच्या गावामध्ये का पाटील समाजाच्या पोराचं लग्न होतं. दौंडी दिली त्यानं गावात. ऐका ऐका, माझ्या एकूण त्या एक मुलाचं लग्न आहे, प्रत्येकाने लग्नाला यायचंय. श्रीमंत माणूस होता, 200-400 एकर जमीन होती. ज्या माणसाची पोरगी केली त्या माणसाकडे 700-800 एकर जमीन, 2 कोटीचा तर नुसता मंडप होता. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे आमदार खासदार सगळे येणार होते. त्यानं सांगितलं हे बघा सर्वांना चुलबंद आवताने प्रत्येकाच्या दारामध्ये एक स्कॉर्पिओ उभी केली जाईल, प्रत्येकाने लग्नाला यायचं. आता आमच्या गावच्या 10-12 गोरगरिबाच्या माय मावल्या म्हणल्या का ग बाई पाटलाच्या पोराचं लग्न आहे, मी तर असं ऐकलं की मुख्यमंत्री येणार आहे, उपमुख्यमंत्री येणार आहे, 2 कोटीचा तर मंडपच आहे ग, 15-15 100-100 आयटम जेवायला आहे, आपण कसं जायचं ग 8 जणीनं. आपल्या गळ्यात तर फुटका मनी नाही सोन्याचा. त्या 8 जणीची एक अध्यक्ष होती, तिला मुकरदम म्हणतात. रामू काका काय म्हणतात तुमच्या तिकडे आहे का तो शब्द? नाही मुकरदम कळत. बचत गटाची अध्यक्ष कळती तुमच्या करमाडची सोडून. तुमच्या मराठवाड्यातली एक बी नाही, आमच्या विदर्भातली. ती 8 जणीची अध्यक्ष ती म्हणे अगं काय ओरिजिनलच घालायचं ग, आता ते सोनाराने नाही काढलं का बँटेक्स, 250 रुपयात अर्धा किलो. 8च्या 8 आठवत बसल्या तालुक्याच्या गावाला गेल्या 250 रुपयात अर्धा किलो सोनं. राणी हार काय, चप्पल हार काय, हाराचे बी नाव असे मला, सँडल हार काय, ते डुलं काय, हातात अंगठ्या काय, सोन्याच्या बांगड्या. ज्या दिवशी लग्न त्या दिवशी सकाळी उठल्या सुंदर असा मेकअप केला, साड्या घातल्या, प्रत्येकानं अर्धा किलो सोनं गळ्यात घातलं. गाडीत बसल्या, गाडी मंडपात गेली, ड्रायव्हरनं ब्रेक केला आणि 4ही दरवाजे उघडले. ह्या 8 जणी ज्या वेळेस खाली उतरल्या ना महाराज, तो लोक नवरदेवाकडे बघेन, नवरीकडे बघेन, मुख्यमंत्र्याकडे बघेन, वऱ्हाडाकडे बघेन, जेवणाकडे बघेन, अख्खच्या अख्ख वराड विचार करत होतो बायाच्या गळ्यात जर एवढं सोनं येतं बाया श्रीमंत किती असतील. आता नंदू महाराज लोकायला काय माहिती ते डुप्लिकेट नाही, डुप्लिकेट लय चमकतं महाराज, डुप्लिकेट खऱ्या माणसापेक्षा लय चमकतं. ढोंगी लोकांवर विश्वास खूप झालेला आहे. मग 7:30चं लग्न झाल्यावर लवकर घरी माराव ना, पण यांना लय हाऊस असते, पाय धुवान वाट्या धुवान, काय येडेपणा आहे काही कळत नाही महाराज. माझ्या मामाच्या पोराचं लग्न होतं, आता आठवलं म्हणून सांगतो. आपल्या तिकडं पद्धत आहे ना ती पाय धुवायची. नवरी निघायची वेळ झाली ना, आजन सासू जे म्हशीसारखी फुगली येच ना. आमचा मामा मला म्हणे महाराज 1 वाजला ती म्हातारी येईनच. मी आजीकडे गेलो, म्हणलं आजी ए आजी अगं 1 वाजलाय, सगळे लोक निघून गेले, सगळ्याला झोपायला लागल्या, जायचं. म्हातारी 1 नाही 2 नाही. अगं म्हणलं कणथी का काय झालं सांग की, तुला काय कळणार आहे म्हणे महाराज. अगं म्हणलं झालं काय, मी सगळ्यात सिनियर आहे म्हणे, आणि माझे पाय कोणी धुतले नाही. आम्ही 2-3 पोरांना म्हातारी जशी उचलली तशी हौदात टाकली. म्हणलं आंघोळ कर पण चाल ना तू. 7:30चं लग्न होतं, 12 वाजे लोक लग्नात थांबल्या. आता परिस्थिती गंभीर आहे, पाणी नाही, पाऊस नाही, चोऱ्या सुरू झाल्या होत्या. बरोबर 12:30-1च्या सुमारात आमच्या फाट्यावर 10 चोरांनी गाडी अडवली. ओय थांबा गाडी. त्या ड्रायव्हरनं चोर पाहिल्यानंतर ड्रायव्हर थरथर कापलं. ड्रायव्हर खाली उतरलं. हे बघा मला 15,000 रुपये भाडं दिलं, हे भाडं घ्या फक्त, मला मारू नका. ड्रायव्हर गेलं पळून. एका चोरानं बॅटरी काढली गाडीत लावली, आणि 8 बायां प्रत्येकीच्या गळ्यातलं सोनं पाहिल्यावर तो चोर नाचायलाच लागले ना. बरं त्यातले 2-3 चोर संगीत विशारद होते. त्यांनी लावला स्वर आजी सोनियाचा.
दुसरा म्हणतो उजळले भाग्य. हो बस तलवारी काढल्या. अय बाया चला उतरा खाली. थोडा सोड वाढव. अय उतरा खाली. आता बिचारा घाबरत घाबरत खाली उतरले. आता ते तलवारी पाहिजे. काढा त्या गळ्यातलं सोनं. आता हे डुप्लिकेट म्हणल्यानंतर यांना काय लाज वाटतं. त्या बिचाऱ्या चोरानं सगळं गोळा केलं, एका रुमालात भरलं, चोर निघून चालले. मग शांत माराव ना. पण अध्यक्षाला कुठं दम निघतोय भाषणाचा. अध्यक्षाने घेतलाच माहीत हातात. ए मेल्या जाय 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 घेऊन. डुप्लिकेट तो ये. काही गरज होती का शहाणपणा करायची? काही गरज नव्हती ना. चोर परत आले. चोर परत आले. 7 जणीला कमी आणलं महाराज. अध्यक्ष असा धुतला म्हणसाल. मी सरकारी दवाखान्यात अध्यक्षाला भेटायला गेलो तर अध्यक्ष म्हशीसारखा बम सुचला होता. मी म्हणलं अध्यक्ष काय झालं? चाफा बोले. आता एवढं सोनं आवडतंय महाराज, एवढं. आता म्हातारीला सांगितलं ए आजी 5 ग्रॅम सोन्याचे मणी देतोय, तू चाल. म्हातारीला वाटलं 5 ग्रॅम सोन्याची मणी. जसं म्हातारीला उचललं तसं स्कॉर्पिओ मध्ये टाकलं, डायरेक्ट मतदान केंद्राच्या समोर आणलं. आणि पोरान काना सांगितलं ए आजी आपली निशाणी घोडा आहे, घोडा. घोडा पाहायचा आणि डेअरीवर शिक्का मारायचा. हो बस. मतदान केंद्रामध्ये गेली. पंजा पाहिला त्याच्याकडे बघितलं नाही, कमळ पाहिलं त्याच्याकडे नाही, धनुष्य पाहिला त्याच्याकडे नाही, घडी पाहिली. आता 2 घड्या झाल्या. त्या दोन्ही घड्या बंद पडल्या. आता करायचं काय? शेवटी इंजन पाहिलं, तिथं 2-3 वर्षापासून बंद पडेल. शेवटच्या कोपऱ्यामध्ये घोडा होता. काय होता? म्हातारी घोड्याकडे गेली. घोडा समोर होता, पण म्हातारीने एक चूक केली महाराज. म्हातारीने घोड्याच्या डेअरीवर शिक्का मारायचा तर म्हातारीनं स्वतःच्या डेअरीवर मारला आणि म्हातारी बाहेर आली. पोरं लगेच करमाडमध्ये गेलंय. कोणी गुलाल घेऊन येतोय, कोणी फटाके. येऊन येऊन येणार कोण? जशी म्हातारी उचलली तशी करमाडच्या मार्केटमध्ये 5 ग्रॅम सोन्याचे मणी घेतले. सरपंचाने सांगितलं म्हातारीला शेतात नेऊन सोडा. आणि सोडायला गेल्यानंतर म्हातारीला तो म्हणू लागला का ग आई तू नक्की आम्हाला मतदान केलं ना? पैसे घेऊनच लोक मतदान करतील असा जर राजकारण्याचा गोड गैरसमज असेल तर तो सोडून द्या. तुमचं तेरसं खाल्लेलं आहे लोकांनी. सभा कोणाची ठेवा, लोक हेच आहे, फक्त दुपट्टे वेगळे. प्रत्येक वेळेस नवीन लोक कुठून आणायचे महाराज? तुम्ही कुठेही पा तेच लोक आहे, फक्त माणसाचे दुपट्टे वेगळे. ते म्हणे हो रे दादा मी तुलाच मतदान केलंय. ए आई नक्की आम्हालाच मतदान? अरे हो रे बाबा मी घोड्या पाहिला आणि डेअरीवर शिक्का मारलाय. परत ते पोरग म्हणलं आई नक्की? अरे बाबा मी माळकरी बाई रे, वारकरी नाही. हे बघ गळ्यात माळे. घोडा पाहिला आणि ढेरीवर शिक्का मारला. परत म्हातारा म्हणे खरं का? अरे होणार आहे म्हणे मेल्या. ढेरीवरचा शिक्का दाखवला. ढेरीवरचा शिक्का दाखवल्यावर पोरग तर गारच झालं. पोरान तिथंच गाडी थांबवली, म्हातारी उतरवलं आणि पोरग सरपंचाकडे आलं. उदाहरण संपलं. माझं लक्ष देऊ नका. खूप मोठा सिद्धांत आहे याच्यामध्ये. म्हातारीला मतदान करण्याचा अधिकार होता का नाही? हो बोलत चला. होता का नाही? हो. म्हातारीला चिन्ह माहीत होतं का नाही? हो. मतदान केल्यानंतर म्हातारीला 5 ग्रॅम मणी भेटणार होते का नाही? मग लक्ष देऊन ऐका. जसं म्हातारीच्या अज्ञानामुळे घोड्याच्या ढेरीवर शिक्का मारायचा तिनं स्वतःच्या ढेरीवर मारला, तिथं म्हातारीचं चुकलं. तसं तुमचं माझं झालेलं आहे. भगवंताने या विश्वामध्ये तुम्हाला मतदान करण्यासाठी पाठवलेलं आहे. तुमचं चिन्ह आहे भगवंत. तुमचं चिन्ह काय आहे? भगवंत. आणि तुम्हाला सांगितलंय तुम्ही भगवंताला मतदान करा, भगवंताचं नामस्मरण करा. आणि असं जर केलं तर तुम्हाला काय मिळेल? मोक्ष मिळेल. पण तुमच्याने माझ्या जीवनाचा अज्ञान आहे. भगवंत रूपी घोड्यावर शिक्का मारायचा तर संसार रूपी ढेरीवर मारला. त्याच्यामुळे तुमचं आणि माझ्या जीवनात काय आहे? फजिती महाराज सांगतात ना, तो या झाला फाटा बाधिकेचा. प्राप्त आहे तुम्हाला आणि मला, त्याचं महत्व नाहीये. आणि स्वर्गातील लोकांना याचं महत्व कळलंय. इथं आल्यानंतर काय फायदा आहे, मनुष्य काय करू शकतो हे सगळं ज्ञान त्यांना आहे. म्हणून ते अपेक्षा करतात अभंगाचं पहिलं इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, हो इहलोकीचा देह,
या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये स्वर्गातील देवाची अपेक्षा या अभंगामध्ये तुकोबराय वर्णन करतात. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. देवाला सुद्धा या नरदेहाला येण्याची अपेक्षा करावी एवढा सुंदर नरदे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना. माझी तर सर्वांना विनंती गड्यानो, क्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्ही काम चांगलं करा, लोक तुमच्या कामाची दखल घेतात. क्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्ही काम चांगलं करा, त्या कामाची दखल हा समाज घेतो. अरे परमार्थामध्ये ज्या लोकांनी चांगलं काम केलंय महाराज, या महाराष्ट्राने त्या परमार्थात काम करणाऱ्या लोकांचे मंदिर बांधलेले आहे महाराज. राजकीय क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी चांगलं काम केलंय, या लोकांनी त्या लोकांचे पुतळे बांधले. असे अनेक क्रांतिकारी लोकांचे पुतळे या महाराष्ट्रामध्ये. म्हणून तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये देवानं संधी दिली त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करा. माझी सर्वांना विनंती आहे, देव प्रत्येकाला राजकारणी करत नाही, देव प्रत्येकालाही पद देत नाही, देव प्रत्येकाला गायक करत नाही, देव प्रत्येकाला वादक करत नाही, देव प्रत्येकाला कीर्तनकार करत नाही. हजारो वक्त या महाराष्ट्रामध्ये, मग सगळेच कीर्तन चांगलं करू शकतात असं नाहीये महाराज. सगळाच समाज त्यांचा स्वीकार करेल असं नाहीये. म्हणून देवानं जर तुम्हाला वक्तृत्व नावाची कला दिलेली असेल तर त्रास किती जरी झाला तरी तुम्ही या समाजाला संतोष करा. आज माझी तब्येत बरोबर नाही, कारण डोळा खूप दुखतोय, काहीतरी गेलं त्याच्यामुळे मला अजिबात काही सुचत नाहीये. तरी पण सुद्धा मग काही लोक म्हणतील तुम्ही पैशासाठी फिरता. तुमचा जर असा गोड गैरसमज असेल तर तो डोक्यातून काढून टाका महाराज. कोणताच महाराष्ट्रातला कीर्तनकार पैशासाठी कीर्तन करत नाहीये, ही गोष्ट ध्यानात ठेवा. काय देऊन देऊन तुम्ही देता, काय देणार आहे महाराज तुम्ही, आणि काय तुम्ही दिल्यानंतर आम्ही मोठे होणार, हा एक मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही. कोणताच समाजामध्ये महाराष्ट्रातला फिरणारा कीर्तनकार हा अजिबात पैशासाठी कीर्तन करत नाही. जे म्हणत असेल कीर्तनकार पैसे घेतात, त्यांच्या गोळ्या संपलेल्या, त्यांच्या नांदी जास्त लागू नका. मी वस्तुस्थिती सांगतो महाराज. 20 आणि 25 हजार रुपये देतात, त्याच्यासाठी 12-12 तास एक कीर्तनकार महाराष्ट्रातला प्रवास करतोय. किती तास? 12-12 तास. 12 तास प्रवास करून कीर्तन करायचं आणि परत 12 तास तिकडं जायचं महाराज. सोपं नाहीये. जेवढा आम्ही बोलतोय, जेवढी ज्ञानोबराय तुकोबरायने बुद्धी दिली, एवढीच जर बुद्धी एखाद्या चांगल्या माणसाला दिली तर लाख रुपये रोज कमवू शकतो, एवढी ताकद आहे महाराज. पण असं वाटतं काही काही लोक मेले तरी त्यांना महाराज प्रसिद्धी मिळाली नाही. ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेनं जर आपल्याला वयाच्या 30व्या वर्षी जर एवढा चांगला मान भेटला असेल तर थोडा त्रास नक्की होईल, पण गुण हमखास झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आज एवढा तरुण वर्ग कीर्तनासाठी एकत्रित येतोय. अरे जे पोरं बापाला बाप म्हणत नाहीये ते आमच्यासारखा कीर्तनकाराला की फटाके वाजवतात, हर बाबा बाबा एवढं स्वागत करतात. खरी संपत्तीत आमची ती आहे महाराज. काय कीर्तन हा आमचा धंदा नाहीये, गायन हा आमचा धंदा नाहीये, वाजवणं हा आमचा धंदा नाहीये. कीर्तन असेल, गायन असेल, वाजवणं असेल, हे आमचं व्यसन आहे महाराज. काय व्यसन. आणि मनुष्य सगळ्या गोष्टी विना राहू शकतो, माणूस माणसाच्या व्यसनाविना कधीच राहू शकत नाहीये. मराठी आरक्षणाच्या काळामध्ये पुढाऱ्यांना गावबंदी केली होती, त्यावेळेस कसं वातावरण झालं होतं तुम्ही पुढाऱ्यांना जाऊन विचारा महाराज. त्यांच्याकडे का पैसा कमी आहे का? गाड्या नाही त्यांच्याकडं. एका पुढाऱ्याचे 50-50 एकरामध्ये फार्म हाऊस आहे. मग त्यांना का फार्म हाऊस लहान आहे का, बंगले नाही का, लेकर बाळ नाही का, बायका नाही, काही नाही. मग सगळं असून सुद्धा ते लोक का त्रस्त होते? याचं कारण त्यांचं जीवन पैसा नाहीये, त्यांना सवय माणसाची झालेली. कोणाची झालेली आहे? माणसाची झालेली आहे. तुम्ही आमच्या कीर्तनकाराला, गायकाला दररोजचे 10 आणि 50 लाख बी दिले तरी तो तसा घरी राहूच शकत नाही. याचं कारण त्याला रात्रंदिवस कशात फिरायची सवय झालेली आहे? समाजामध्ये फिरण्याची सवय झालेली आहे. म्हणून लक्ष देऊन ऐका, कोणतंही काम करा. मी आल्यानंतर मला आमच्या संतोष दादा वरकडे यांनी सांगितलं, विजू भाऊ तुमची माझी जास्त काही ओळख नाही, पण रामू काकांनाही तुमच्याविषयी सांगितलं. पण आमच्या संतोष दादाने एका गोष्टीची माहिती दिल्यानंतर मी तुमच्या खरोखर प्रेमात पडलो महाराज. मी तसं राजकारणाच्या प्रेमात पडत नाही बरं कधीच, पण तुमच्या प्रेमात का पडलो? तुम्ही काय BJPचे कोणत्या पदावर आहेत, तुमच्याकडे लोकसभेची जबाबदारी, हे तुमच्या प्रारब्धान आहेत. पण तुम्ही जो एक संकल्प हाती घेतलाय, तो संकल्प पाहून महाराष्ट्रातला कोणताही माणूस आमच्या विजू भाऊच्या प्रेमात पडेल एवढा चांगला संकल्प घेतलाय महाराज. त्यांनी 22 मुली दत्तक घेतल्या. किती आतापर्यंत? 22 मुली. आणि हे कवा घेतल्या? 22 वर्षापासून ही परंपरा चालू आहे. मागच्या वर्षी एका लेकीचं लग्न केलंय महाराज. मला वाटतं महाराष्ट्रात तुमच्यासारखा भाग्यवान बाप दुसरा कोणीच नसेल महाराज. इथं माणसाला एका पोरीचं लग्न करायला टेन्शन येतं आणि तुम्ही 22 लेकराचे बाप आहात. मागच्या वर्षी तुम्ही एका लेकराचं कन्यादान केलंय आणि ह्याही वर्षी ज्या मुलीचं लग्न करणार आहात ती मुलगी इंजिनियर झालेली. काय? इंजिनियर झालेली आहे. खरोखर सांगू का महाराज तुम्हाला,
असे समाजाचे उपक्रम माझी पुढाऱ्यांना विनंती आहे. भगवंतानं तुम्हाला संधी दिलेली, तुमच्याकडे पैसा दिलेला आहे. अरे प्रत्येक पुढाऱ्याने आपले वाढदिवस हॉटेलवर साजरे करण्यापेक्षा, श्रीमंत लोकांमध्ये साजरे करण्यापेक्षा कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जा. ज्या लेकरांना मायबाप नाहीये, ज्यांना घालायला कपडे नाहीये, त्यांना फक्त एक साधा ड्रेस द्या आणि त्यांना गुलाबजाम खाऊ घाला महाराज. त्या लेकरांच्या चेहऱ्यावर जे हास्य भेटेल ना, तर ते भारतातल्या कोणत्याच हॉटेलमध्ये तुम्हाला मिळणार नाही, एवढी ताकद आहे महाराज. अरे श्रीमंत माणसाला जर आपली श्रीमंती मोजायची असेल तर त्यानं गरीबात आलं पाहिजेत ना. श्रीमंत माणूस श्रीमंतात गेल्यावर कोण कोणाला किंमत देईल? आता सगळे सावकार एकत्रित झाले, कोण कोणाला सावकार म्हणायचं? सावकाराला जर आपण सावकार आहोत हे जर जाणून घ्यायचं असेल तर सावकारानं कधीतरी गरीबामध्ये आलं पाहिजेत ना महाराज. गरीब मध्ये जोपर्यंत सावकार येत नाही तोपर्यंत सावकाराला कोणी सावकार म्हणणार नाही. म्हणून श्रीमंत माणसाला जर आपली श्रीमंती मोजायची असेल, श्रीमंत माणसाला जर आपली ताकद मोजायची असेल तर त्याने निश्चित गरीबामध्ये बसलं पाहिजेत, गरीबामध्ये उठलं पाहिजे. अरे ज्या माणसाला गरज आहे त्या माणसाला ज्यावेळेस 2 घास खाऊ घालताना महाराज, त्याच्यासारखं समाधान जगात दुसरं कोणतंच नाहीये. प्रत्येकाला माझी विनंती आहे, तुमच्या लेकरा बाळासोबत तर दरवेळेस वाढदिवस साजरा करता, हॉटेलवर जाऊन वाढदिवस साजरे करता, कधीतरी ते 10-5 हजार रुपये एकत्रित करा. एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जा. जे मुलं वारकरी शिक्षण संस्थेचं अध्ययन करत आहेत, उद्याची वारकरी संप्रदायाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहेत, त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचा संकल्प हाती घेतलाय. अशा एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जा. त्या लेकरांना धोत्र द्या, त्यांना शर्ट द्या, त्यांना टोपी द्या, 5 पक्वानाचं जेवण तुम्ही द्या. आणि ते पोरं ज्यावेळेस तुमच्याकडे पाहून हसतील ना महाराज, याच्यापेक्षा दुसरं स्वर्ग जगात मला नाही वाटत कुठं असं म्हणून महाराज. तेच स्वर्ग आहे, तेच वैकुंठ आहे आणि तेच कैलास आहे. अरे माणसामध्ये ज्या दिवशी तुम्ही माणसं पाहायला शिकसाल ना, त्याच्यापेक्षा दुसरं स्वर्ग या जगात कोणीच नाहीये. आपण शाळेत गेल्यानंतर आपल्याला शिकवलं जातं इंडिया इज माय कंट्री, भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावर माझं. एवढे चांगले विचार जर तुम्हाला मला आणि लहानपणी म्हणजे पहिल्या वर्गात शिकवले, म्हणून क्षेत्र कोणतंही असू द्या, काम चांगलं करा. निश्चित तुमच्या कामाची दखल. अरे माणसं काय तुमची दखल घेणार? माणसाने कोणाची दखल घेतली? हा समाज देवाचा झाला नाही, हा समाज ज्ञानोबराय तुकोबरायचा झाला नाही, तर हा समाज तुमचा आणि माझा होईल ही अपेक्षा करू नका. तुम्ही काम करत राहा. सत्य संकल्पाचा दाता नारायण. आणि मला अजून एक सांगा वाटतं तुम्हाला, तुम्ही चांगलं काम हाती घेतलं ना महाराज, तुम्ही घ्या मंदिराचं काम काढायला घ्या, संकट निर्माण होणार महाराज. सप्ताह करायला घ्या, लोक विरोध करणार. तुम्ही चांगलं काम कोणतंही हाती घ्या, तुम्हाला विरोध होणार म्हणजे होणार. एखादा माणूस दारू प्यायला निघला, त्याला कधी विरोध झालाच नाही महाराज. त्याच्या खिशात पैसे नसू द्या तरी त्याचं काम होतं. काय ताकद असेल महाराज या बेवड्याची. बेवड्याची जेवढी एकी तेवढी कोणत्याच पक्षाची नाही. अहो एखादा बेवडा अनवळखी असू द्या, तो फक्त उभा असू द्या, आणि एकूण एकाकडे पाहिलं की ते म्हणतात काय क्या प्रॉब्लेम आहे, कुछ नाही, आज पैसे नाही, काळजी नको करू, आजच्या दिवस आपण अर्धी घेऊ. किती एकी आहे. वाईट कामाला कधीच विरोधक नसतात आणि चांगल्या कामाला विरोधक असल्याशिवाय चांगल्या कामात मजाच नाहीये महाराज. खरं सांगू का, बिनविरोध जर सगळे कामं झाले तर गुलाल उधळायचा कोणाच्या दारात, हाही एक मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून चांगल्या कामाला विरोध जर झाला तर समजून चालाव तुम्ही चांगल्या दिशेनं प्रवास करत आहात. विठाला विठाला झालाय संधीचं सोनं करा. महाराज सांगतात इह लोकीचा हा देह देव इच्छेता ती पाय. तुकोबराय सांगतात बाबा एवढा सुंदर नरदेह आम्हाला प्राप्त झालाय, पण आम्ही भाग्यवान आहोत. याचं कारण आम्ही हा देह जन्माला येऊन फायदा नाही हो महाराज. जन्माला तर सगळेच येतात बाबा बाबा बाबा. जन्माला हजारो लोक दररोज जन्माला येतात आणि हजारो मरतात, मग प्रत्येकाची दखल महाराष्ट्र घेत नाही. धन्यता तुम्हाला केव्हा या जन्माची मिळेल? ज्या दिवशी तुम्ही दास भगवंताचे वसा.
द्वितीय चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, धन्य आम्ही जन्मालो, आम्ही जन्माला आलोय, धन्य आहे. पण आम्ही धन्य का आहेत? दास विठोबाचे झालो. दास संसाराचे नका होऊ, दास लेकरा बाळाचे होऊ नका. दास जर तुम्हाला व्हायचं असेल तर एक तर साधूचे व्हा, नाही तर देवाचे दास व्हा. महाराज दास होत असताना एक तर साधूचं दास झालं तर जीवनामध्ये कल्याण आहे, आणि दास देवाचं झालं तर कल्याण आहे. माणसाने माणसाचा दास होऊन जीवनामध्ये काय फायदा आहे हो? उघड्या शेजारी नागवं गेलं रातभर हिवान मेला असा कार्यक्रम आहे. हल्ली माणसाला काय झालं, माणसाकडून अपेक्षा झाल्या, आणि जगातला कोणताच व्यक्ती तुमची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. याचं कारण प्रत्येक जीव हा अपूर्ण आहे, आणि अपूर्ण मनुष्य तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान देऊ शकत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, दास निश्चित साधूचं झालं पाहिजेत. काही गोष्टी माणसाला प्राप्त झाल्या की मनुष्य बिघडतो. पहिलं, माणूस तरुण असला पाहिजेत. एक, मनुष्य श्रीमंत असला पाहिजे. दोन, मनुष्य सुंदर असला पाहिजे. तीन, आणि माणसाकडे सत्ता असली पाहिजे. चार, या चार गोष्टी जर एका माणसाकडे आल्या ना तर बिघडायचे चान्सेस जास्त आहे महाराज. पण ह्या चारही गोष्टी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे होत्या. छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत होते. एक, छत्रपती शिवाजी महाराजांकडे महाराष्ट्राची सत्ता होती. दोन, छत्रपती शिवाजी महाराज तरुण होते. तीन, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन सुद्धा आदर्श होतं. चार. पण ह्या सगळ्या गोष्टी असून छत्रपती शिवाजी महाराज अजिबात जीवनामध्ये थोडा सुद्धा पाऊल कमी जास्त झाला नाही. याचं कारण आपलं जीवन छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायच्या स्वाधीन केलं होतं. काय केलं होतं? स्वाधीन केलं होतं. अरे दिवसभर राज्यकारभार करायचा आणि तुकोबारायच्या कीर्तनाला जाऊन बसायचे तो छत्रपती. म्हणून आजच्या तारखेमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन कसं आहे? आदर्श आहे. मी नेहमी सांगत असतो महाराज, ज्या वेळेस या देशाच्या राजावर संकट आलं त्यावेळेस या देशाच्या राजाला संकटातून बाहेर काढण्याचं काम देशातल्या साधूंनीच केलेलं आहे महाराज. कंसावर संकट येऊ द्या, रावणावर संकट येऊ द्या, जेवढे काही हिरण्यकश्यप असू द्या, हिरण्याक्ष असू द्या, जेवढे काही राक्षस झालेले, त्या राक्षसाला त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम जर महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त साधू संतांनी केलेलं आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, काही काळ तरी साधूच्या सहवासामध्ये गेला पाहिजेत. तुकोबारायचं कीर्तन ऐकून छत्रपतीला ऊर्जा मिळत होती, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदर्श आहे. मला सर्वांना एक सांगायचं, 500-500 रुपयामध्ये मॅनेज होणारे लोक या महाराष्ट्रामध्ये महाराज निवडणुकीच्या काळात, एका दारूच्या बाटलीवर आणि कोंबडीच्या टांगावर मतदान विकणारे लोक या महाराष्ट्रामध्ये. काय राजा असेल, प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजेत. आज सक्का भाऊ माणसाचा धोका देतोय, आज चुलता धोका देतोय, काका धोका, सगळे धोकाच देताय. ते छत्रपती सारखा भाग्यवान राजा या जगात कोणी नाहीये. छत्रपतीसाठी शिवाकाशीत नावाचा जो त्यांचा मावळा आहे तो छत्रपती शिवाजी महाराज सारखा दिसत होता. त्याला माहित आहे, मी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीत डुप्लिकेट छत्रपती म्हणून गेलो तर काही मिनिटाने, काही तासाने माझा अंत ठरलेला आहे. ज्या वेळेस कळल की मी डुप्लिकेट आहे त्यावेळेस निश्चित माझा अंत ठरलेला आहे. तरी शिवाकाशीत राजांना सांगत होता, राजे मला तुमच्यासाठी एकदा मरण्यासाठी चान्स द्या हो, मरण्याची सेवा माझ्याकडे द्या. अरे ज्या राजासाठी लोक हसत मुखाने मरण स्वीकारत होते त्या राजासारखा परत या विश्वाच्या पाठीवर राजा जन्माला येणं शक्य नाहीये. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की लोकांना ऊर्जा निर्माण होती. काय होती? ऊर्जा निर्माण होती. आता काही लोक म्हणतात की छत्रपती कीर्तनात सांगू नये. मग नेमकं सांगायचं तरी काय? औरंगजेब बादशाह सांगायचा का अफजल खान सांगायचा? अरे ज्या महात्म्यामुळे कीर्तन चालू आहे त्या महात्म्याचं नाव घेतलंच पाहिजेत. लगेच काही सुरू करतो, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. अरे हे सगळ्याच्या पाठ आहे बाबा. नाथबाबांनी एवढं मोठं भागवत लिहिलं, मग भारूड करायची काय करत होते? नाथबाबा येडे होते का? हा, नाथबाबांनी एवढं सुंदर भागवत लिहिलं, एवढं सुंदर रामायण लिहिलं, मग भारूड करायची काय गरज होती? निमित्त कशाचं का असे ना, तुम्ही समाजाला परमार्थाचं वळण लावता, हे परमार्थासाठी खूप चांगलं आहे महाराज. जर तुमच्याकडे हे लोक नाही आले तर दुसरे धर्मातले लोक तुम्हाला नेण्यासाठी तयार आहे. अरे ख्रिश्चन धर्मामध्ये गेलेले लोक कोणी बाहेर काढले? नाही काढू शकत तुम्ही. बाकीच्या धर्मामध्ये गेलेले लोक अजिबात नाही. 25-25 हजार रुपयासाठी त्या गडचिरोली त्या परिसरामध्ये, इकडं कोकणामध्ये, इकडं पहा नंदुरबार भागामध्ये ख्रिश्चन धर्म लोक स्वीकारायला तयार आहे. मग संप्रदायातले लोक थोडी विनोदाची झालर लावत असेल, थोडंफार कमी जास्त बोलत असेल, पण त्या योगानं का होईना आज महाराष्ट्रातला तरुण याला कीर्तनाची आवड काय झालेली आहे? निर्माण झालेली आहे.
जो तमाशाला जाणारा वर्ग होता तो कुठं आलाय? कीर्तनात आला. लोक म्हणतात फायदा काय झाला? निश्चित फायदा होतो महाराज. देवाच्या चिंतनानं जीवनात आतापर्यंत कोणाचं वाटोळ झालेलं नाहीये. एकाच कीर्तनात सगळे जर माळकरी झाले तर कीर्तन सांगायचं कोणाला? हाही एक मोठा प्रश्न आहे. म्हणून 2-4 झाले ठीक आहे, असं स्टेप बाय स्टेप हळूहळू डहाळे के तुलेनी एक वेळे. सगळाच जर महाराष्ट्र माळकरी झाला तर मग सप्ते बंद पडतील ना. म्हणून जे चाललंय ते एकदम जोरात चाललंय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, दास भगवंताचं व्हा. तुकोबराय सांगतात किती गोडे पहा. तुमची ये दासीचा दास करून ठेवा, तुमची ये दासीचा दास करून ठेवा. दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. तुकोबराय तर सांगतात तुमच्या दासाचा दास मला करा. कारण की साखर होण्यात मजा नाही, साखर खाण्यात मजा आहे महाराज. साखर जर झाले तर साखरेची चव काय करणार आहे? साखर नका हो, साखर खाणारे व्हा, म्हणजे तुम्हाला गोडीचा आनंद घेता येईल. म्हणून सर्वांना माझी विनंती, एक तर भगवंताचे दास व्हा, नाही तर देवाचे दास व्हा. आपलं असं झालंय भगवंताचे नाही तर संताचे, नाही तर आपलं असं झालंय आपण संसाराचे दास झालो. आणि संसाराचे दास झाले म्हणल्यावर काय संसाराचं गणित आहे? अजिबात कोणाला उरगडलंच नाही ते. तुम्ही अपेक्षाही करू नका की तुमच्याकडून काही होईल. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. आपल्या बापानं संसार करून पाहिला. अरे रावणासारखा व्यक्ती जर संसारात अपूर्ण राहिला तर तुमच्या आणि माझ्यासारख्या लोकांनी अपेक्षा करायची नाही. आपण काम करत राहायचं, आपण कार्य करत राहायचं. योग्य वेळ आल्यानंतर निश्चित त्या कामाची दखल समाज घेतल्याशिवाय राहणार नाहीये. काहीतरी काळ घालावा लागेल ना महाराज तुम्हाला. हल्ली लोकांचं काय झालेलं आहे, कष्ट न करता श्रीमंत व्हायचं. एक कष्ट न करता श्रीमंत व्हायचं ना अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं. अजिबात नाही महाराज. हे जेवढे काही गायक वादक मंडळी इथं उभे दिसतात ना महाराज, वयाचे 25-25 वर्ष यांनी रियाज केला तवा कुठं आता त्यांना गाता येतंय. लगेच आळंदीला गेला आणि बाबा झाला, सोपं नाही महाराज. माझं रनिंग 34-35 चालू असेल, वयाचे 25 वर्ष गेले तवा कुठं जमलंय ने. असं एकदम कसं होईल? लगेच पक्षात गेला ना आमदार झाला, मग तो सगळेच आमदार झाले असते. एवढं सोपं आहे का? काहीतरी तुम्हाला सेवा करावं लागेल, काहीतरी घासावं लागेल. घासणं कळतं का? दगडांना नाही, अभ्यास करावा लागेल, लोकांमध्ये थोडं वावरावं लागेल महाराज. काहीतरी काळ समाजामध्ये गेला पाहिजेत ना. हा काही भाग्यवान आहे बिचारे, ते लगेच आमदार होतात. कठीण आहे ना महाराज, बरोबर आहे का नाही? डायरेक्ट नगरसेवक असतात, नगरसेवकचे डायरेक्ट आमदार. पण ते राखीव याच्यात होतात बरं, ओपन याच्यात अजून कोणी तसं झालं नाही. लक्ष देऊन आहे का? एखाद्या वेळेस एखाद्याचं प्रारब्ध उदाले तर सगळेच कसे होतील? होणं शक्य नाहीये. आणि राजकीय क्षेत्रामध्ये परिपूर्ण होण्यासाठी माणसाचा राजयोग लागतो महाराज. काय लागतो? राजयोग लागतो. राजयोग जर तुमच्या नशिबात असला ना महाराज, तर तुम्ही कुठेही राहा, तुमच्या नशिबात सत्ता मिळणार म्हणजे मिळणार. पण तुमचं नशीब जर करंट असलं ना महाराज, तुम्ही सोसायटीला उभे राहा, पडणार. जिल्हा परिषदला राहा, पडणार. ग्रामपंचायतला उभे राहा तरी 3 मतदान सोडून 4थं मतदान आपल्याला पडत नाही. म्हणून जीवनामध्ये सक्सेस होण्यासाठी पहिलं तर सेवा हा हेतू ठेवा. सेवा काय ठेवा?
हेतू ठेवा आणि सेवा हेतू तोच हेतू निश्चित जगाचा मालक तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी मदत करेल. म्हणून प्रत्येकानं आपल्या क्षेत्रामध्ये मनस्थ आनंदात सेवा केली पाहिजेत. अरे प्रत्येकानंच पदावर, मी खरं सांगू का महाराज तुम्हाला, पदावर राहून तर सेवा सगळेच करतील महाराज, पण पद न भोगता समाजाची सेवा करण्याचा जो आनंद आहे तो पदावर राहून नाही बरं महाराज. मी खरं सांगतो ना, तुम्ही सर्व बीजेपीचे लोक आहे, तुम्ही बीजेपीचा प्रचार करता, तुम्हाला ताकीद आहे, तुम्हाला दररोजचा प्रोटोकॉल आहे, सकाळीचे SMS होतो, आज हे गाव घ्या उद्या ते गाव घ्या. आम्हाला काय देते बीजेपी? आम्हाला काही पैसे, आम्हाला काही पद आहे, तरी सुद्धा आम्ही कीर्तनातून धर्माचा प्रचार करतो का नाही? मी तर नारदाच्या गादीवरून सांगतो, महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये बीजेपीचा 70 ते 75 ते 80% मतदान जर कोण वळवत असेल तर ते फक्त साधू लोक वळवतात महाराज. ही वस्तुस्थिती आहे, हे मान्यच करावं लागेल. आणि आमचं तर असं नशीब खराब आहे विजू भाऊ, आम्ही कोणाचाही वाढदिवस केला तरी लोक आम्हाला बीजेपीचेच म्हणतात. काय कळत नाही बाबा, अवघड झालेलं आहे. आमचा सिम्बॉलच येतो, आता काय करता. बीजेपी म्हणून आम्ही काम नाही करत महाराज, आम्ही हिंदू धर्म म्हणून काम करतोय. काय करतोय? हिंदू धर्म म्हणून काम करतोय. अरे बीजेपीला जन्माला येऊन काय आता 200-300 वर्ष बी नसं झाले, 100 वर्ष झाले असेल. हिंदू धर्म त्याच्या अगोदर होता. लोक म्हणतात भगवा पताका घेतली की शिवसेनेचे, कोण म्हणतात 150 वर्षांनी झालं त्या शिवसेनेला जन्माला येऊन. ज्ञानोबराय तुकोबराय पासून आमच्या वारकऱ्यांच्या खांद्यावर भगवी पताका आहे महाराज, बरोबर आहे का नाही? आणि जो धर्मासाठी उभा आहे त्याच्यासाठी वारकरी संप्रदाय कधीही उभा आहे. तुम्ही एवढे मंडळी उभे, खरं सांगा, मी जर एखाद्याच्या आईवर शिवी दिली तर मी कीर्तनकार आहे, मी महाराज आहे, कोणी पाहिल का 2 कानाखाली ठेवून देईल का नाही? मग तुमच्या आईला जर शिवी दिली तर तुम्हाला एवढा राग येतो, आमच्या देवाला शिव्या दिल्यानंतर, आमच्या ज्ञानोबरायला बोलल्यानंतर, आमच्या तुकोबरायला बोलल्यानंतर आम्हाला किती राग येत असेल. कारण की हिंदू धर्माचे जेवढे काही देवता आहे हे सर्व आमचे काय आहे? माता पिता आहे. देव सुद्धा सांगतो, पिता हमश जगतो माता धाता, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, विठ्ठल 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 मायबाप चुलता, विठ्ठल बंधू आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता. पुढं काय? तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल विठ्ठल म्हणून मला आनंद वाटतोय की आमच्या विजू भाऊ यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण सर्व मंडळी. आता वाढदिवस हा शब्द तसा माझ्या दृष्टीने तरी चुकीचाच आहे महाराज. तुम्ही म्हणसाल असं कसं म्हणता? हो, वाढदिवस हा जीवनात होतच नसतो महाराज. 100 मधून 50 गेले, हा वाढदिवस आहे का घटदिवस आहे? घटदिवस आहे. कोणता दिवस आहे? तरी लोक एवढ्या प्रेमानं वाढदिवस का म्हणतात? वाढदिवस माणसाचा होत नसतो महाराज. माणसानं केलेल्या चांगल्या कामाची पावती, माणसानं समाजाची केलेली सेवा, माणसानं गोर गरीब लोकांची केलेली मदत, त्या मदतीच्या प्रित्यर्थ त्याच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या प्रेमाच्या लोकांनी ठेवलेला जो उत्सव आहे, त्या उत्सवाला आपण काय म्हणतोय? वाढदिवस म्हणतोय. डॉक्टर अब्दुल कलाम यांचा एक लेख वाचला होता मी. वाढदिवस कशाला म्हणायचं? जगात अशी कोणतीच आई नाहीये, किती आई आपला मुलगा जन्मला की रडते, हसते. अशी आहे का एखादी गोष्ट? मुलगा रडायला लागला ना आई हसते, असं कधी झालं का? आणि जी हसत असेल तिला तिची सख्खी आई म्हणायची नाही. मुलाला ताप जरी आली तरी आईला रात्रभर झोप येत नाही. मुलगा रडतोय आणि आई हसतीये, हा दिवस जर कोणता असेल तर तो फक्त आणि फक्त तुमचा जन्माचा दिवस आहे. कोणता दिवस आहे? जन्माचा दिवस आहे. सगळं घर, मुलगा जोऱ्या जोऱ्यात रडतोय, बापाही हसतोय, आजी हसतीये, बहीणही हसते, सगळ्या घराला आनंद आहे. आणि पोरग रडतंय, पण त्याच्या रडण्यामध्ये सुद्धा सर्वांना जो आनंद आहे त्याला काय म्हणलं जातं? जन्मदिवस. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढं सुंदर मला प्राप्त झालं. या आयुष्यामध्ये काय करा? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चित आनंद. सत म्हणजे काय? अविनाशी. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. जे त्रिकालाबाधी सत्य, जे कालही होत, जे आजही आहे आणि जे उद्याही आहे, त्याला काय म्हणतात? सत्य. चित म्हणजे प्रकाश. चित म्हणजे काय? प्रकाश. आणि आनंद. हे तिन्ही स्वरूप कोणाचे? भगवंताचे. आणि ते भगवंताचं स्वरूप जर जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त करायचं असेल
तर त्यासाठी आयुष्याच्या साधने इथं येऊन ती साधना प्राप्त करून तुम्ही सच्चिदानंद भगवंताच्या स्वरूपामध्ये तुम्ही विलीन होऊ शकता. याच्यासाठी तुम्हाला भगवंताचं चिंतन करावं लागतंय. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय हरी जय 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 हरि जय जय हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय 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 हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय हरी जय 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 हरी जय 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 हरी जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय नली कबरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांतिरोम एकनाथ महाराज की जय सद्गुरु भानुदास महाराज की जय बड़ा बड़ो पार बड़ो पार रखुमाई विठोबा तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाचे निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण सर्व मंडळी इथे जमा झालेलो आहोत. आपल्या भागाचं वैभव असे असणारे सर्वच आमच्या वारकरी मंडळीवर कीर्तनकार मंडळीवर आणि तुम्हा सर्वांवर एक प्रेम करणारं एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे विजूभैया अवताडे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. त्यांना आशीर्वाद द्यावा, त्यांना काही शुभेच्छा द्यावा एवढा मी मोठा नाही आहे. कारण आशीर्वाद मोठ्याचे घेत असतात महाराज. कोणाचे घेत असतात? मोठ्याचे. मी त्यांच्यापेक्षा वयानं खूप छोटा आहे, पण ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो. जे लोक आमच्या धर्मासाठी उभे आहेत, मला त्यांचा दुसरा एक संकल्प खूप आवडला. प्रत्येक गावोगावी जाऊन बजरंग बलीच्या मंदिरामध्ये हनुमान चालिसा सुरू केली. हाही एक उपक्रम तुम्ही खूप चांगला केला आणि का करू नये. हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, करमाळकर मंडळी एवढं सुंदर नजर लागावं एवढं गोड बजरंग बलीचं मंदिर बांधलंय. अरे मुस्लिम समाजाचे माणसं दिवसातून 5 वेळेस जर नमाज पडत असेल ना गड्यांनो, तर आपल्या पोराने दिवसातून एकदा तर हनुमान चालिसा म्हणलीच पाहिजे. महाराज तुम्ही जर नाही हिंदू धर्मासाठी धावत झाले तर उद्या कोण या हिंदू धर्माची पताका हाती घेणार आहे? उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप अवघड आहे. तसं आपण लोक फक्त एका दिवसापुरते हिंदू होतो. 22 जानेवारीला अख्ख्या विश्वाचं स्टेटस राम मंदिराचं होतं महाराज. अख्खा भारत देश भगवा झालाय. पण आज जर महाराष्ट्राचा सर्वे केला, देशाचा सर्वे केला, तर 100%पैकी 99% लोकांचं सुद्धा स्टेटस राम मंदिराचं नसेल. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, राम मंदिर त्या मंदिरातला जगाचा आराध्य दैवत असणारे प्रभू रामचंद्र एवढं सुंदर मंदिर बांधलंय. ते काही एका दिवसाच्या स्टेटससाठी नाही हो महाराज, तुमच्या आणि माझ्या कल्याणासाठी ते मंदिर आहे. म्हणून खरं सांगू का तुम्हाला, आणि का मंदिर असू नये असलंच पाहिजेत महाराज. पूर्वी लोक ज्यावेळेस दिल्लीच्या एअरपोर्ट उतरायचे तर पहिला विचारायचे ताजमहल कुठे आहे. आता याच्यानंतर दिल्लीच्या एअरपोर्टवर फॉरेनचे जेवढे लोक उतरतील ना, त्यावेळेस त्यांच्या मुखातून पहिला शब्द निघेल की अयोध्येचं राम मंदिर कुठे आहे महाराज. बस लोक म्हणतात की ताजमहल आठवं. आश्चर्य काय त्या ताजमहलमध्ये आपण तर काही बघितलं नाही. मी वृंदावनला होतो भागवत शिकायला, पण अजिबात कधी गेलो नाही. काय बघा महाराज, थडग्याला काय जाऊन पाहायचं बरं. आता त्यात काय नुसते भीती आहे. इथं जाऊन पहा अयोध्येला. लोक म्हणतात अरे मंदिर झालं, पण त्या मंदिरामुळे लोकांना रोजगार किती मिळालाय. मे महिन्यापर्यंत सगळ्या ट्रेन बुक आहे. मे महिन्यापर्यंत ट्रॅव्हल्सवाल्यांना विचारा, सगळ्या ट्रॅव्हल्स बुक आहे. मग आता हे लोक तिथं गेल्यानंतर त्यांच्या जेवणाची व्यवस्था आली, त्यांच्या राहण्याची व्यवस्था आली. अयोध्यामधल्या मुस्लिम लोकांनी सुद्धा सांगितलंय की ज्या दिवसापासून राम लल्लाचं मंदिर झालंय
त्या दिवसापासून आमचा व्यवसाय खूप चांगला सुरू झालाय. बिस्लेरीचा असेल, चहा पाण्याचा, अरे जिथं लोक गेले की तिथं व्यवसाय सुरू होणार म्हणजे सुरू होणार. ती एक साखळी आहे. काय आहे? साखळी आहे. मला तर अभिमान वाटतो महाराज. 10 इंजिनियर लोक होते त्या राम मंदिरामध्ये. किती? 10 प्रमुख. त्यामधले 8 लोक आपल्या महाराष्ट्राचे होते. याचा मला स्वाभिमान आहे महाराज. 8 लोक महाराष्ट्राचे होते. मंदिराला जेवढं काही सागवण्याचं लागलंय ना दरवाजे, तेवढा सगळा साग कुठला होता? महाराष्ट्राचा होता. आपले महाराष्ट्रातले लोक हुशारच आहे महाराज. तुम्ही काही का म्हणा ना. हा, गोविंदगिरीजी महाराज अहमदनगरचे. हा, अहो तिथं अयोध्येला जाऊन सुद्धा खालचं पद नाही घेतलं, तिथं जाऊन सुद्धा सचिव झाले महाराज. काय बुद्धी असेल आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची. म्हणून खरं सांगू का तुम्हाला, महाराष्ट्राचा कावा न कळे ब्रह्मदेवा. वस्तुस्थिती महाराज ही. मंदिराचे अध्यक्ष नाही झाले, पण महाराष्ट्रात अयोध्येचा जेवढा काही पैसा आहे, जेवढा गोर गरिबाने घामानं रुपया असेल, 10 रुपये असेल, कोटी असेल, 10 कोटी असेल, 50 कोटी असेल, ते सर्व पैसे जर कोणाच्या ताब्यात असेल, तो महात्मा, तो संन्यासी महात्मा गोविंदगिरीजी बाबा सुद्धा आपल्या महाराष्ट्रातले. याच्यापेक्षा अजून काय पाहतो आपल्या महाराष्ट्राला? भरपूर आहे महाराज. आपण म्हणून तर लोक आपल्याला महाराष्ट्रीयन म्हणतात ना. बाकीचे नुसते राष्ट्र आहे ना, आपलं काय आहे? महाराष्ट्र आहे. म्हणून ते उद्याचं मंदिर आपल्या विश्वाला अध्यात्माची ऊर्जा देणारं प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे. ते मंदिर काही लोकांना असं वाटतंय मंदिर बीजेपीचं नाही आहे महाराज. बीजेपीनं मंदिर बांधण्यासाठी काय केलेली आहे? मदत केलेली आहे. पंतप्रधानाच्या काळामध्ये त्यांनी तो निकाल लावला, त्यासाठी प्रयत्न केले. पण ते मंदिर भारतात जेवढे काही हिंदू लोक आहे, त्या हिंदू लोकांच्या आराध्य दैवत प्रभू रामचंद्राचं ते मंदिर आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मरायच्या अगोदर एकदा माया हो, अयोध्येला जाऊन मारा बरं. तसं मरू नका. नवऱ्याला म्हणा, भाऊ मला साडी नको, कानातलं नको, नाकातलं नको, काही नको, फक्त मला एकदा अयोध्येला घेऊन जाय. महाराज खूप सुंदर मंदिर आहे. आणि मला अभिमान आहे महाराज. का? मी संप्रदायाचा माणूस आहे. पहिल्यांदा भारत स्वतंत्र झाल्यापासून 1947 पासून 2024 पर्यंत महाराष्ट्रातले जेवढे काही संन्यासी असतील, जेवढे काही जैन धर्माचे साधू असतील, मारवाडी समाजाचे साधू असतील, वारकरी संप्रदायाचे साधू असतील, 7,000 VIP होते महाराज तिथे. किती हजार VIP होते? 7,000. तर त्या 7,000 VIP मध्ये 140 कोटी लोकसंख्या आपल्या देशाची. त्यामधले 7,000 VIP लोकांना काय होतं? आमंत्रण होतं. त्या 7,000 मधले 6 ते 6,500 लोक फक्त आणि फक्त आमचे भगवाधारी होते, वारकरी संप्रदायाचे लोक होते. याच्यापेक्षा अजून काय पाहिजेत महाराज? पहिल्यांदा एवढा साधूचा सन्मान, महाराज लोकांचा सन्मान करणारा राजा या देशाला पावलाय. म्हणून आता भविष्यात अजून भरपूर काही काम आहे, ते होतच राहील. काळजी करू नका. सत्य संकल्पाचा दाता नारायण. म्हणून त्यांना आशीर्वाद द्यावा एवढा निश्चित मी मोठा नाहीये, पण ज्ञानोबराय तुकोबराय त्यांच्याकडून धर्माची सेवा, या समाजाची सेवा, गोरगरिबाची सेवा अशीच करून घेऊ, अशी मी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आमच्या विजू भाऊंचा जसा वाढदिवस आपण सर्वांनी साजरा केला, मी माझ्या पांडुरंगाला, ज्ञानोबराय तुकोबरायला विनंती करतो की याच ठिकाणी आमच्या विजू भाऊचा 100वा वाढदिवस झाला पाहिजे. तेवढं आयुष्य त्यांना द्यावा नाही द्यावा. बरोबर आहे का नाही? चांगल्या माणसाला आयुष्य भेटलंच पाहिजेत महाराज. चांगले लोक जर असले तर समाजाची सेवा होईल. ऐका ना, 100वा वाढदिवस त्यांचा इथं झाला पाहिजेत, पण कीर्तनकार सुद्धा मीच पाहिजेत बरं विजू भाऊ. बरोबर आहे का? गायक वादक बदलले तरी चालेल, काही ताण नाही, गायकाचा भरपूर भेटतील, पण कीर्तनकार मीच पाहिजेत. म्हणून विजू भाऊंना द्यावे तेवढे धन्यवाद. मी नेहमी सांगत असतो, एक पद आहे, ते काही असं प्रमाण नाही, पण हाय शोभम. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातुनी हो गळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. म्हणून आमच्या इजू भाऊच्या जीवनामध्ये
ज्ञानोबराय तुकोबराय सर्वच आनंद देव अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच महाराज मंडळी, एका दिवशी एवढे गायकही भेटत नाही, एका दिवशी एवढे वादकही भेटत नाही महाराज. पण विजू भाऊ, आमचे रामू काका, हा जो ग्रुप आहे ना महाराज या परिसरातला, यांनी बाकी काय कमवलं मला हे माहीत नाहीये, पण यांनी महाराज लोक जेवढे कमवले तेवढे कोणीच कमवले नाही महाराज. खरं सांगतो, आमच्या रामू काकाने पंढरपूरला महाराज लोकांचा आपल्या नानांचे अभिष्ट चिंतन सोहळा ठेवला. सगळे महाराजच लोक, यांना महाराज लोकांचं येड आहे काय करू महाराज, बरोबर आहे का नाही. मला आनंद वाटतो. तुम्ही कोणत्या पक्षाचं काम करता, तुमच्याकडे पैसा किती मला याला काहीच वाटत नाही महाराज, पण तुमच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ही या जगातली सगळ्यात मोठी काय आहे, संपत्ती आहे. म्हणून रामू काका असतील, आमच्या मोनिका हॉटेलचे मालक, हे सर्वच जे मंडळी आहे यांना द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच या ग्रुपने मला वाटतं भारतीय जनता पार्टी करमाड मित्रमंडळ या सर्व तरुणांनी हा कार्यक्रम ठेवलाय, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, आमचे गणेश दादा आहेत, इकडून आमचे कोल्हे महाराज आहेत, आमचे नंदू महाराज आहेत, आपल्याच भागाचं वैभव आमचे श्रावण महाराज आहेत, माझ्या समवेत आलेले गुरुजी रवींद्र महाराज आहेत, आमचे तुळशीराम दादा, आमचे दादा महाराज पाटील आहेत, इकडं अजून दत्ता महाराज आहेत, सदा दादा आहेत, सर्वच मंडळी आहेत. इकडं आमचे दरकवाडीचे सरपंच आमचे जिजासुद्धा आहेत. सर्वच मंडळी तुम्ही आहे, काका बसलेले आहेत, ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली. आमच्या दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. सुंदर आणि सगळं नियोजन केलंय. मला वाटतं नियोजन मंत्री म्हणलं तर काही वावगस होणार नाही. आमचे संतोष दादा, कुठे आहे संतोष भाऊ? मी सरकारमध्ये नाही आहे, पण जाईल, काळजी करू नका. गेल्यानंतर तुमच्याकडे मी नक्की पद देणार. नियोजन कसं करायचं यांच्याकडून विचारून घ्यायचं महाराज. आमच्या आश्रमावर सुद्धा CM साहेब आले त्यावेळेस नियोजन सगळं यांच्याकडेच, काय बोलायचं, कुठं बोलायचं, गुच्छ. आपल्याला काय महाराज लोकांना त्यातली काही जास्त माहीत नाही, फक्त CM येणार आहे एवढंच माहीत होतं. प्रत्येकाकडे देवानं काही गुण दिलेला आहे महाराज. काहीकडे सेवेचा गुण दिलेला आहे, काहीकडे बोलण्याचा गुण दिलेला आहे, काहीकडे नियोजन करण्याचा गुण दिलेला आहे. एवढं सुंदर नियोजन करतात. आमच्या आळंदीत जे लोक कीर्तन करत नाही, जे लोक गायन करत नाही, ज्यांना हरिपाठ म्हणता येत नाही, त्यांच्या दिंड्या माऊली सोहळ्यात 1 नंबर महाराज. नियोजन एवढं सुंदर करतात बाबा बाबा, कठीण तळ आहे. देवानं प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट दिलेली नाहीये. म्हणून सर्व आमचे संन्यासी बाबा सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वच माझा मात्या मावल्या पुरुष मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो आणि पुनश्च एकदा आमच्या विजू भाऊंना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ज्ञानोबराय तुकोबराय, निश्चित तुमच्या अंतकरणातली इच्छा पूर्ण करो. तुम्ही काम करत राहा, पुढचे दिवस आपलेच, काळजी करू नका. लक्ष 29 ठेवा, 24 ठेवू नका, कारण सध्या खूप गजगज झालेली आहे. तुम्ही आपण सोबतच जाऊ, ताण नका घेऊ. मी आहेच तुमच्या पाठीमागं, तुम्ही पुढं जा, मी मागं आहे, म्हणजे तुमचा सहकारी म्हणून. बरं, तुम्ही लगेच माझ्याकडे येऊ नका, मला काय ताण नाही आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्वांनी केलं. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो आणि आमच्या विजू भाऊंना उदंड आयुष्य ज्ञानोबराय तुकोबराय देव अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचं असेल, माझ्या बुद्धीचे दोष, बोलण्याच्या ओघामध्ये कोणाचं अंतकरण दुखावलं असेल तर निश्चित सर्वांनी मला आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा. एक दुःखद घटना आपल्या गावामध्ये घडलेली आहे. एक तरुण मुलगा समोरचा वारलेला आहे. आपण श्रद्धांजली म्हणून शांत बसण्यापेक्षा आमच्या संप्रदायाची श्रद्धांजली कशी असते माहिती आहे का? आमच्या संप्रदायामध्ये कोणताही महात्मा मेला, संप्रदायामध्ये कोणताही महात्मा गेला की सर्व वारकरी एकत्रित येतात आणि टाळ पखवाजावर रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करतात. याच्यापेक्षा मोठी श्रद्धांजली संप्रदायात कोणतीच नाहीये. म्हणून 2 मिनिटं जी व्यक्ती मरण पावलेली आहे त्यांना श्रद्धांजली म्हणून फक्त 2 मिनिटं सर्वांनी माझ्या पाठीमागे देवाचं चिंतन करायचं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण कृष्ण हरी जय जय
हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण पुनश्च एकदा झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. जाता जाता सर्वांना एक विनंती आहे, आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का? अजिबात तसलं काही मनात पाप नका आणू, पण त्या गाईचं रक्षण व्हावं यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. सुंदर असं त्या गाईच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर डस्टर गाडी उभी आहे, क्रेटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्याच्यातून जो पैसा येईल तो निश्चित गाईच्या चाऱ्यासाठी आणि या ठिकाणी करमाड परिसरातील सर्व मित्रमंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आलं. खरं तरी महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवूनच राजकारणामध्ये पाऊल ठेवलेलं आहे. आणि आमचा परिवार हा आध्यात्मिक असल्यामुळे, स्वाध्याय परिवार असल्यामुळे राजकारणामध्ये येण्याच्या पूर्वी आमच्यासारखे तरुण मंडळी खऱ्या अर्थाने या भारतभूमीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये या तरुणांनी जोपर्यंत पुढाकार घेणार नाही, तरुण जोपर्यंत चांगल्या कामामध्ये राजकारणात सहभाग होणार नाही, तोपर्यंत इथली सिस्टीम काही बदलणार नाही. त्यामुळे तरुण या राजकारणामध्ये येण्याचंही जे तुम्ही सांगितलं की बऱ्याच तरुणांनी राजकारणाच्या नादी लागून बरेच तरुण वायाही जातात, पण खऱ्या अर्थाने आताचा हा नवीन युग आहे आणि तरुण हे सुशिक्षित आहे, शिकलेले, उच्च शिक्षित आहे आणि आध्यात्मिकचा ज्याला जोड आहे. आणि खऱ्या अर्थाने तरुण मंडळींचा आग्रह होता. रामू काकाला सगळ्या तरुण मंडळींना आम्ही सगळ्यांनी विनंती केली की अभिष्ट चिंतनाचा एक कार्यक्रम आणि तुमची डेट मिळावी. सगळ्यात मोठी फजिती होती की तुमची डेट मिळते का नाही मिळते, पण रामू काकांना सगळ्यांनी बोललं आणि रामू काकाने तुम्हाला माहीत होतं की तुम्हाला आता भुरळ फक्त रामू काकाच पाडू शकतात आणि ती डेट लवकर मिळाली. खरं तर करमाड ही भूमी ही पंचकृषीतील एक मोठं गाव आहे आणि या गावामध्ये आज आपल्याला ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेला हा तमाम तरुण वर्ग आपला खऱ्या अर्थाने फॅनच आहे आणि आपल्या माध्यमातून एक आध्यात्मिकची जोड आणि नवीन तरुणांना एक आध्यात्मिक मध्ये आणण्यासाठी फार मोठं कार्य महाराज आपल्या माध्यमातून होत आहे. याचा सार्थ आम्हाला अभिमान आहे. आणि या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे की नक्कीच आध्यात्मिक आपला धर्मासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आपल्या सांगितल्याप्रमाणे नक्कीच आम्ही याचं येणाऱ्या काळामध्ये पालन करू. आम्ही पदाची कोणची अपेक्षा ठेवत नाही महाराज. तुमचं वय माझं वय सारखंच आहे. माझंही वय वर्ष आता 35 आहे, तुमचंही तुम्ही म्हटलं 34-35 आहे. त्याच्यामुळे आपल्याला फार वेळ आहे. आपलं फक्त समाजकार्य आपण करत राहावं हाच मनामध्ये आम्ही ध्यास ठेवलेला आहे. त्याच्यामुळे भेटन काय ती अपेक्षा कधीच ठेवलेली नाही. चांगलं कर्म केलं तर चांगलंच भेटणार आहे म्हणून हाक मारत जा, मदत तयारच आहे. ह्याच भूमीतून आम्ही सर्व कार्य करत आहोत. नक्कीच या पंचकृषीतील सर्व आलेले सर्व पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, भारतीय जनता पक्षाची मंडळी या ठिकाणी आवर्जून करमाडच्या या मंडळींनी सगळं या ठिकाणी अभिष्ट चिंतनाचा जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी रामेश्वर भाऊ असतील, आमचे भाऊजी, कारण की इथं माझ्या 2 बहिणी दिले. हे गावान माझी म्हणजे आत्ता इथं होती, हे म्हणजे नवीन गाव आमच्यासाठी नाही आहे आणि ह्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी खरंच आमच्या परिवारातील गाडेकर परिवारातील हा जो 37 वर्षाचा वय वर्ष असलेला तरुण आज त्याचं दुःखद निधन झालं. महाराज तो क्रिकेट खेळत होता आज दिवसभर आणि क्रिकेट इतका चांगला खेळत होता. त्याचं कटलरीचं शॉप आहे आणि खेळता खेळता त्याला काय दमछाक लागला आणि तो आपल्यातून आज निघून गेला. खऱ्या अर्थाने मी त्यांच्या परिवाराच्या दुःखाचा डोंगर कोसळला. मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो त्यांच्या परिवाराच्या दुःखाचा डोंगर कोसळला, त्यातून दुःखातून सावरण्याची शक्ती दो. मी आमच्या अवताडे परिवाराच्या वतीने या पंचकृषीतील या सर्व भाविक भक्ताच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. ओम शांती.